स्वयंपाक रेडी झाला, दोघं पण या जेवायला. वहिनी मला बाहेर जायचंय, मला नाही जेवायचंय. अरे मला पण जायचं यार कामाला लवकर. मी सकाळपासून स्वयंपाक तयार केला, तुम्ही उपाशी नाही जावा म्हणून. वहिनी सॉरी बर का. तुम्ही तर थोडस खायचं असतं ना. आज थोडं नाही का अर्जंट आहे. ठीक आहे. राहुल तुझ्या वहिनीनं तर जेवण नाही केलं, तू एक काम कर वहिनीला बोलणार. ठीक आहे. वहिनी तुम्हाला भयानं बोलिलंय. भैया मला तुम्हाला पण नाही बोलायचं आणि नाही तुमच्या भैयाला बोलायचं. अगं ऐक तर, मला एवढं सांग तू जेवण काऊन नाही केलंस? मला पण घरात अर्जंट काम होते, त्याच्यामुळे मी जेवण नाही केलं. पण वहिनी मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हापासून तुम्ही घरात आलात तेव्हापासून आमच्या सोबत तुम्ही बसून जेवण केलंय. आम्ही जर जेवण नाही केलं तुम्ही दिवसभर उपाशी राहतात आणि असं काऊन? भैया तुम्ही कधी मोत्याची माळ बघितलेली आहे का? जोपर्यंत ते मोती दोऱ्यामध्ये असतात ना तोपर्यंत ते सोबत राहतात, पण गलतीनं जर दोरा तुटला ना तर सगळे मोती खाली पडतात आणि तसाच एक परिवार असतो. तशीच एक बाई असते की ती आपल्या घराला सांभाळून घेते. गोष्ट जेवणाची नाहीये, कारण आपल्या परिवाराला सांभाळून घ्यायची. हा कल्पना, याच्यानंतर आपण सगळे संगत जेवू जाऊ.